पनवेलला खूप मोठा वकिली वारसा आहे. साधारण म्हणजे असा वारसा आहे की आपल्या पनवेल कोर्टात जे जुनं कोर्ट चालू होतं, जे ब्रिटिश कालीन वाडा होता ते कोर्ट चालू होतं, जिथं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील येऊन गेले. आणि तो वारसा पुढे चाललाय. आणि पुढे जाताना आज महाराष्ट्राचं नव्हे तर राज्याचं केंद्रबिंदू आहे. म्हणजे देशाला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारं आणि वकिली कायदा तयार करणारा कुठला कोर्ट असेल तर पनवेल कोर्ट आहे. सुरुवातीला ही संघटना 20 लोकांची होती जेव्हा रजिस्टर झाले तेव्हा. आज ही 2000चा टप्पा पार केलेला आहे. तर काळानुरूप व्याप्ती, उद्देश आणि कामाचं स्वरूप वाढलेलं आहे. मग या दृष्टिकोनातून सर्व सिनियर लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वप्रथम काय केलं तर पनवेलची वकिली आणि तिथला वारसा तसाच राहावा, संघटना तशीच राहावी म्हणून सर्वप्रथम आम्ही जी 40 वर्षापूर्वी आमची बायलॉज म्हणजे आमची संघटनेची घटना होती ती दुरुस्त केलेली आहे. ती दुरुस्त केल्यानंतर तिचा आता आम्हाला 1 सप्टेंबर पासून करतोय. या पाठिंबाचा उद्देश काय तर याच्या पुढचा वकिली वर्ग, वकिली व्यवसाय आणि व्यावसायिक नीतिमत्ता ही आणि पनवेलचा कायद्यात योगदानाचा वारसा तसाच राहावा म्हणून आम्ही सर्वप्रथम जो आपण म्हणतो वेल बिगन इज हाफ डन म्हणून सर्वप्रथम जर कोणाला बोलवायचं तर अशी व्यक्ती आम्हाला हवी होती ज्याला राष्ट्र सलाम करतं, ज्यांनी तत्वांशी कधी तडजोड केली नाही आणि ज्यांनी कायदा पूर्णपणे जोपासला. आणि मग अशा वेळी आम्हाला सगळ्यात प्रथम नाव आठवलं ते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय श्री अभय श्रीनिवास ओक सर. अभय श्रीनिवास ओक सर यांचं ठाणे हे नेटिव्ह जरी असलं तरी रायगडमधलं सगळ्यात जास्त लिटिगेशन त्यांच्या वकिली व्यवसायामध्ये केलं होतं. सगळ्यात जास्त वकिली करताना त्यांचं सर्वात जास्त ट्रिप रायगडमधून होत्या. आणि मग ते इकडच्या अनेक जुन्या वकिलांना ज्यांची आता वकिली 50-50 वर्ष आली म्हणजे मला आवडेल सांगायला की माझं वय 38 वर्ष आहे पण पनवेल कोर्टात आजही प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलीची वकिली 60 वर्षाची आहे म्हणजे त्यांचं वय 80च्या पुढे आहे. असा वारसा पनवेलला आहे. अशा वकिलांची नावं ज्यांनी अभय सरांसोबत काम केलंय त्यांनी आम्हाला जेव्हा भेटायला गेलो तर अशी वकील मंडळींसोबत मी काम केलं ते अजूनही काम करतायत. तर हा पनवेलचा वारसा आहे. तर हा वारसा, ही लेगसी, त्याचा अभिमान, आदर आणि गर्व बाळगून ती आम्ही आमच्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे. म्हणून पुढच्या पिढीला जे लॉ स्टुडंट आहेत त्यांना आमच्या आधीच्या पिढीची आमच्या वकिलांचा गुणवत्ता, त्यांच्या कायद्यातील योगदान कळलं पाहिजे. म्हणून मग त्या बाबतीत जो संभ्रम सगळा चालू आहे सध्या, आज वेग वाढतोय कायद्यातला आणि न्यायव्यवस्थेला किंवा काही ठिकाणी टीका देखील होते किंवा विश्वासार्हता कमी होते. तर ही सांगड कशी बांधली पाहिजे, ही हार्मोनी कशी मेंटेन केली पाहिजे हे समजवण्यासाठी किंवा त्याच्यावर व्याख्यान देण्यासाठी अशी व्यक्ती बोलली पाहिजे म्हणून अभय ओक सरांना आम्ही बोलावलं. त्यांनी मान देऊन ते येत आहेत. त्यांनी रविवारचा 30 तारखेचा वेळ आम्हाला दिली आणि ते येतात अशी माहिती आम्ही आमचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अग्रवाल साहेबांना सांगितली. त्याच्यानंतर आमचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग रायगड यांच्या सचिवांना सांगितली आणि आमचे पनवेल तालुक्यातील अध्यक्ष विधी सेवा समिती तालुका पनवेल आणि आमचे जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 तिवारी साहेबांना सांगितली. तेव्हा त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ग्राउंड लेवल पासून ते सर्व परमिशन घेईपर्यंत सगळ्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि आमच्या ह्या उद्देशाचं किंवा हे व्याख्यान शिबिर आयोजित करण्याचं स्वागत केलं. आणि मग जेव्हा हा जरी वकील वर्गासाठी न्यायाधीश वर्गासाठी जरी व्याख्यान असलं तरी ह्याचा मूळ हेतू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून न्यायव्यवस्था आहे आणि त्याचा फायदा सर्वतोपरी सामाजिक स्तरावर व्हावा. आणि मग ह्या व्याख्यानाचा समाजावर कसा परिणाम होणार आहे, ह्या व्याख्यान वकिलांसाठी आणि न्यायाधीशांसाठी जरी असला त्याच्यातून जी काही जडणघडण होणार आहे किंवा जो काही याच्या पुढचा पाया घातला जाणार त्याचा उपयोग नेहमी पक्षकार वर्गाला म्हणजे नागरिकांना होईल. आणि मग त्यासाठी वकील संघटना किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती हे जे प्रयत्न करतायत आणि त्यासाठी एवढी मोठी मान्यवर व्यक्ती येते तर त्यांचं स्वागत आपण पनवेलकर वकील, न्यायाधीश आणि नागरिक म्हणून करूया. आणि त्यांनी व्यावसायिक नीतिमत्ता आणि वकील वर्ग आणि सध्याची सामाजिक परिस्थिती याच्यावर ज्यांचं व्याख्यान आहे, भाषण आहे, लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी आपला सगळ्या पत्रकारांची लोकशाहीचा दुसरा स्तंभ म्हणून मी विनंती करतो आणि तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही आज इकडे आलात आणि हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवताय. हा कार्यक्रम येत्या रविवारी 30 ऑगस्ट 2026 रोजी आपलं पनवेलमधील नाट्यगृह अध्यक्ष राज्य वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात होणार आहे. तरी ते सर्व वकील वर्गांचं आणि न्यायाधीश वर्गांचं स्वागत आहे आणि आपल्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यासाठी रायगड जिल्ह्यात किती वकील उपस्थित राहणार? आपल्या नाट्यगृहाची कॅपॅसिटी 700 आहे. त्याच्यामुळे आम्ही प्राधान्य दिलं आहे. रायगड जिल्ह्यातून सगळे न्यायाधीश येणार आहेत आणि 700 वकील तर येणारच आहेत आणि
यापूर्वी देखील आपण बघितलं की लॉ स्टुडंटला आम्ही बोलवतोय, तर जरी कॅपॅसिटी 700ची असली तर लोक एवढी मोठी व्यक्ती येते, संस्कारदीप येतोय, ज्ञानदीप येतोय, तर त्याला ऐकण्यासाठी लोक उभं राहून देखील तयार आहेत. जर आम्हाला तशी मुभा मिळाली तर त्यापेक्षा जास्त लोक यायची आमची अपेक्षा आहे आणि येत आहेत लोक. ओक साहेबांना काही ठराविक विषय दिलेला आहे? लोकसाहेबांनी ठराविक विषय दिलेला आहे की आत्ताची म्हणजे व्यावसायिक नीतिमत्ता आणि वकील वर्ग आणि त्यातून समाजाचा विकास किंवा कायद्याची अंमलबजावणी असा विषय आपण त्यांना दिला आहे. त्याच्या आवडते विषय भारतीय राज्यघटना आणि एन्व्हायरमेंट ऍक्ट, त्याच्यावरचे अनेक लेक्चर त्याचे झालेत जे युट्यूबवर उपलब्ध आहेत. म्हणून वकील वर्गाचे न्यायाधीश वर्गासाठी मी हा विषय निवडला आणि हा दिलेला आहे. मागील बार असोसिएशनच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारची व्याख्यानं कधी आयोजित केली होती का? आणि आता आपण करत आहात, तर याच्या पाठीमागे जनतेला आणि वकिलांना एक नीतिमत्तेच्या माध्यमातून हे व्याख्यान आयोजित करतात, तर कशा प्रकारचा फायदा होतो? यापूर्वी देखील आमच्या संघटनेनं किंवा पनवेल न्यायालयामध्ये अनेक व्याख्यानं झाली, पण ती पूर्णपणे वकील वर्गासाठी होती किंवा नवोदित वकिलांना वकील व्यवसाय करताना ज्या अडचणी त्याच्यासाठी होती. पण ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त वकिलांना होईल किंवा आवश्यकता होईल असं नाही, तर त्याच्यावर व्यावसायिक नीतिमत्ता आणि त्याचा उपयोग समाजाला देखील होईल. आणि हा विषय फक्त वकिलांपुरता मर्यादित नसून न्यायाधीश मंडळी देखील त्यात सहभागी आहे. आणि आपण विचारल्याप्रमाणे की यापूर्वी झाले त्याच्या भरपूर प्रोग्राम झाले आहेत. फक्त ह्या कार्यक्रमाचे विशेष की आदरणीय मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय ओक साहेब, म्हणजे एक आपण एपिटोम म्हणतो, उच्चांक पीक म्हणतो एखाद्या क्षेत्रातील, तर ते आहेत. त्यांना ऐकण्यासाठी सुमोठं अनेक लोक येतात, म्हणून हा कार्यक्रम विशेष आहे. महाराष्ट्रातील आणि इतर कुठले राजकीय क्षेत्रातील समाजातील मान्यवर उपस्थित त्यांनी मेडिटेशन केलेलं आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे वकील आणि न्यायाधीशांना उद्देशून त्यांना समोर ठेवून केला आहे. त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रातील किंवा राजकीय क्षेत्रातील कोणा लोकांना बोलावलेलं नाही, परंतु आयुक्त साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब ज्यांचा न्यायदानाशी संबंध आहे अशा लोकांना आम्ही